तुमच्या राज्यामध्ये तुम्ही खून पाडले तरी कळसाला धक्का लागत नाही, तर संग्राम भंडारेला तुम्ही काय करणार आहात? काही करणार नाही. पण वारकरी पंथ संप्रदायामध्ये घुसखोर गेले, जिथे अहिंसेलाच महत्व दिलं गेलं, जिथे सदाचारालाच महत्व दिलं गेलं, जिथे जातीपातीची बंधनं पाळू नका, एकत्र व्हा, मानवता हेच अंतिम सत्य आहे, हे सांगण्याचं काम ज्ञानोबा तुकारामांनी केलं. त्याच्यामध्ये या नथुराम गोडसेच्या अवलादी घुसल्या आहेत मनुवादाचा प्रचार करत. त्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा नाही आहेत, आणि त्याच्याच विरोधात ही लढाई सुरू झाली. वारकरी पंथ स्थापन कशाला झाला? इथलं जे जातीपातीचं थोतांड होतं, धर्मद्वेष होता, तो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत, मग चोखमेळा आला, गोरा कुंभार आले, सावतामाळी आले, सगळ्या संतांनी तेच सांगितलं. वारकरी जेव्हा चालत निघतात तेव्हा कोणाला माहिती असते याची जात काय आणि त्याची जात काय. पण हे मनुवादी हिंदुत्ववादी जे आहेत त्यांना हे मान्य नाही आहे. त्यांना ते परत आणायचं, सगळं जातीपातीचं सगळं परत एकदा 1000 वर्ष मागे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करायचंय. कशासाठी? बघा, काहीतरी करून हिंदू मुसलमान संघर्ष पेटवायचा. पेट्रोल जिहाद करा ना. चला, आमचं चॅलेंज आहे, संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत. अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही. प्रचंड पैसेवाला पोरगा आहे, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात. त्यांनी सांगा हे सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्याने. मी पहिला जाईन सत्कार करायला, घोड्याने नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन कुठे नगरमध्ये. एवढा पैसा आहे, घ्यावे 4 घोडे, बनवावी घोडा गाडी, नाही तर बसावं घोड्यावर, रपेट करावी दररोज. ते काय म्हणतात ना, ते बाडग्याची बांग जोरात असते. हे नवीन जातात ना हिंदुत्ववादी, त्यांच्या बांगाला जोरात असतात. जे जुने हिंदुत्व असते ते शांत असतात, ते त्यांचं काम करत असतात. अहो, आता मजा बघावं तुम्ही, तुमच्या घरी तुमच्या आईला पोळ्या नाही करता येणार, त्याची चिंता करा जरा. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल डिझेल महागलाय, पण काल मोदीजींच्या पाठी गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात होता, मग त्या संदर्भात पेट्रोल ते काय त्यांना पाहिजे ते करता येईल ना, तुम्ही नाही करायचं. तुम्ही जय मोदी म्हणायचं आणि गाडीत केलं की पेट्रोल येणार. सुनील तटकरेंनी भाकीत केलं, ज्या प्रकारे जयललिता ज्या आहेत त्यांची ओळख संपूर्ण देशात अम्मा म्हणून आहे, तर ममता बॅनर्जींची ओळख दीदी म्हणून आहे, सुनील पवारांची ओळख जी आहे ती संपूर्ण देशात वहिनी म्हणून होईल. नाही व्हावी, आमची इच्छा आहे. वहिनी म्हणून ओळख जाते, आम्हाला पण आवडेल. आमच्या दादांच्या पत्नी आहेत त्या, दादा आमचेच होते, त्याच्यात काय हे नहीं। ट्रम्प कह रहे हैं इराना भांस नहीं पाएगा, किस प्रकार से देखते हैं? डोनाल्ड ट्रम्प कह रहे हैं कि इराना भांस नहीं पाएगा, किस प्रकार से देखते हैं? डोनाल्ड ट्रम्प कौन से दुनिया में घूमता है मुझे नहीं पता है, लेकिन अपनी दुश्मनी निकालने के लिए, और खास करके एप्स्टीन फाइल में उसका जो मामला आया है यौन शोषण का, वो यौन शोषण का मामला दबाने के लिए पूरे देश दुनिया को भिखारी बनाया। बच्चों के साथ जो उसकी फिल्म है, वो फिल्म दुनिया से छुपाने के लिए, और कई नेताओं के उसमें राज छुपे हैं, वो छुपाने के लिए ये युद्ध लड़ाया जा रहा है, और कुछ नहीं है। हे बघा आपल्याकडे ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे. मुस्लिम द्वेष तयार करता ना, मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला, घ्या घोडा, मागवा बैल आणि चला त्याच्यावरनं. मुसलमानांवरती प्रचंड SIR जब लाया गया तभी से कहा जा रहा था कि SIR से जो वोट काटे जाएंगे उसका परिणाम उस चुनाव पे होगा। अभी महाराष्ट्र में भी SIR चालू है, लोग उसको गंभीरता से नहीं ले रहे हैं। अगर गंभीरता से नहीं लेंगे तो इनका जो मशीनरी है, जो सरकारी लोगों का इस्तेमाल करके नाम काटते हैं, उसका फायदा उनको होता है। और बंगाल में भी वही हुआ। बंगाल में ममता दीदी 31 लाख वोटों से हारी है और 90 लाख वोट काटे गए हैं। 90 लाख वोट काटे गए हैं। बंगालमध्ये SIR चा परिणाम होणार होता हे सर्वश्रुत होतं। बंगालमध्ये 91 लाख वोट कापले गेले।
बीजेपी मध्ये आणि टीएमसी म्हणजे तमिळ मनीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये आणि बीजेपी मध्ये 31 लाख मतांचा अंतर आहे आणि 31 लाख मते एसआयआर मध्ये गेली आहेत. हे बरोबर कॅल्क्युलेटेड मूव्ह होती. आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच होत आहे. महाराष्ट्रामध्ये कोणीही एसआयआर कडे लक्ष देत नाहीये. एसआयआर मुळे अनेक गळे परत कापले जातील. ही ठरवलेली बीजेपीची पॉलिसी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने कल रात को दिए हुए बयान में कहा कि पेट्रोल डीजल का कम इस्तेमाल करो, सोना चांदी कम खरीदी करो. ये तो चुनाव के बाद होना ही था. क्यों झूठ बता रहे थे कि हमारे पास बहुत पेट्रोल है, बहुत डीजल है. आने वाले दिनों में पेट्रोल और डीजल के भाव कम से कम 30-40 रुपए से बढ़ने वाले हैं. अब वो घोड़ा सस्ते में बेचने वाले हैं, गाय सस्ते में बेचने वाले हैं, भैंस सस्ते में बेचने वाले हैं. जय मोदी करते हुए गाय घोड़े भैंस पे बैठो और चलो अपने सफर के लिए, क्योंकि पेट्रोल डीजल मिलने वाला नहीं है. अचानक क्या हो गया मोदी साहब को कि बोलने लगे कि कम इस्तेमाल करो? अपने पास तो बहुत ज्यादा था, कम कैसे हो गया? अपने पास पेट्रोल डीजल है ही नहीं. ये सब नौटंकियां बंगाल के इलेक्शन तक थी. अब महंगाई देखो कैसे बढ़ेगी. सोना चांदी क्यों कम खरीदी करो भाई? क्या हो गया? क्योंकि तुम्हारे चलन में जो लफड़ा हो रहा है, वो चलन के लफड़े की वजह से तुमको सब ये सामने दिख रहा है. ईरान से जो तुमने संबंध खराब कर दिए हैं, उससे तुम्हें पेट्रोल डीजल की चिंता पड़ी हुई है. और ऊपर से अमेरिका बोल रही है रशिया से तेल मत लेना. अमेरिका अपनी बाप है. अपने को आजादी भी अमेरिका ने दी है. हम थोड़ी लड़े थे, अमेरिका हमारे लिए लड़ी थी. हम तो लाचार हो गए. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री अचानक सांगितलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा, सोनं चांदी कमी कमी खरेदी करा. कालपर्यंत सांगत होते भरपूर साठा आहे पेट्रोल डिझेलचा. अचानक काय झालं? सोनं चांदीला काय झालं? अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण याच्यातनं सुटू शकत नाही. आपला गळा दाबला जाणार आहे. पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील. बेंगॉलची निवडणूक झाली, आता सगळं संपलं. आता पुढचे 1-1.5 वर्ष काय निवडणुका नाही आहेत. तोपर्यंत भाव वाढवला चालून जाईल. आपला काय फरक पडतो? जय मोदी की असं म्हणत गाय म्हशी बैल यांचा व्यापार एकदम मुबलक करणार आहेत. म्हणजे लोक गाय म्हशी घोडी गाढव कशावर तरी बसून आपले प्रवास करतील. म्हणजे भारताला अधोगतीकडे नेण्यासाठी हे सरकार काम करत होतं. याचं एक उत्तम उदाहरण आहे.